नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ऑनलाईन ट्रॅव्हल क्षेत्रातील आघाडीची कंपनी मेक माय ट्रिप लिमिटेडनं आता भारतीय शेअर बाजारामध्ये लिस्ट होण्याची तयारी केली आहे. कंपनीनं 17 जुलै रोजी अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला दिलेल्या नियामक फायलिंगमध्ये याबद्दलची माहिती दिली असून भारतामध्ये IPO आणण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं आता स्पष्ट दिसतंय. या योजनेचा भाग म्हणून कंपनीनं भारतीय बाजार नियामक संस्था सेबी तसंच BSE आणि NSEकडे गोपनीय पद्धतीनं DRHP दाखल केला आहे. भारत सरकारच्या या शेअर बाजारात लिस्टिंगच्या माध्यमातून कंपनी सुमारे $1 अब्ज पर्यंतचा निधी उभारण्याचा विचार करू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मोठ्या IPOमध्ये ऑफर फॉर सेलचा समावेश असण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेसाठी ॲक्सिस कॅपिटल, JP मॉर्गन, मॉर्गन स्टॅनली आणि कोटक महिंद्रा बँक हे आघाडीचे इन्व्हेस्टमेंट बँकर्स सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. विशेष म्हणजे मेक माय ट्रिप कंपनी 2010 मध्ये अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये लिस्ट झाली होती. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रस्तावित IPOमध्ये मेक माय ट्रिप आणि तिची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या इबिबो ग्रुप होल्डिंग्ज सिंगापूर लिमिटेडद्वारे MMT इंडियामधील इक्विटी शेअर्सची विक्री केली जाण्याची अपेक्षा आहे. या प्रस्तावित IPOची काम पूर्ण झाल्यानंतर MMT इंडिया ही मेक माय ट्रिपचीच उपकंपनी राहील आणि मेक माय ट्रिपच्या कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये तिचा समावेश केला जाईल. या IPOमुळे आणि MMT इंडियाच्या लिस्टिंगमुळे कंपनीची ब्रँड व्हिजिबिलिटी वाढेल असा विश्वास मेक माय ट्रिपला आहे. तसेच स्पर्धात्मक तंत्रज्ञान क्षेत्रातील टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी MMT इंडियाच्या क्षमतेला यामुळे पाठबळ मिळेल. MMT इंडियामधील शेअर्सच्या विक्रीतून मेक माय ट्रिप आणि इबिबो होल्डिंग्जला मिळणाऱ्या निव्वळ रकमेमुळे मेक माय ट्रिपची रोख स्थिती आणखी मजबूत होणार आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते अमेरिकेमध्ये लिस्टेड असण्यासोबतच भारतातही ड्युएल लिस्टिंग केल्यामुळे दोन्ही देशांच्या चलनांमध्ये स्टॉक ट्रेडिंगचा फायदा त्यांना मिळेल. यामुळे कंपनीची लिक्विडिटी आणि व्हॅल्युएशन जास्त सुधारेल. मेक माय ट्रिपचे CEO राजेश मागो यांनी सांगितलं की भारतासाठी कंपनीच्या IPOच्या योजनेवरती वेगानं काम सुरू आहे. भारतीय ट्रॅव्हल मार्केट आता पूर्णपणे मॅच्युअर झालं असून यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॅपिटल येत आहे आणि प्रवासावरती ग्राहकांचा खर्च देखील वाढतोय. हा निर्णय घेण्यामागचं मुख्य उद्दिष्ट स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की सध्या अमेरिकन बाजारपेठेचा कल हा प्रामुख्यानं AI वरती आधारित कंपन्यांकडे जास्त आहे. याउलट त्याचवेळी भारतात लिस्ट होणाऱ्या इंटरनेट कंपन्यांना भारतीय गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद आणि उत्तम व्हॅल्युएशन मिळते, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लवकरच मेक माय ट्रिपचा IPO येणार आहे. त्यांनी सेबीकडे गुपचूप जी कागदपत्र सादर केली आहेत तर त्यातनं आपल्याला ही माहिती मिळाली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.